ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात मनसे पक्षात कार्यरत असलेले ॲडव्होकेट सुहास तेलंग यांच्यासह ओम लोके, शीतल लोके यांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे। मनसे पक्षात कित्येक वर्षापासून कार्यरत असलेले पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। ओम लोके यांनी बोलताना सांगितले की मनसे पक्षात काम करत असताना सहकार्य मिळत नसल्याचे सांगत पक्षाला सोडचिठ्ठी दिली। तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी आणि शिंदे साहेब ज्या प्रकारे महाराष्ट्रभर काम करत आहेत, दर दिवशी मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होत आहेत। जे मुख्यमंत्री ग्राउंड उतरून काम करत आहेत त्यांना आम्हाला साथ दिली पाहिजे, यासाठी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होत असल्याचे खासदार शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले। बघा, या ठिकाणी लोक जी आहेत ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी आणि शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर, दर दिवशी मोठ्या संख्येने जे आहेत नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत हे त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। कारण की त्यांना दिसतं आहे हा जो आमचा नेता आहे, हा जो मुख्यमंत्री आहे, हा दिवसाचे 16 तास काम या ठिकाणी करतोय, जनतेसाठी झटतोय आणि त्याला आम्हाला साथ दिली पाहिजे। जो ग्राउंडवरती उतरून कार्य करतो अशा माणसाला आम्ही साथ दिली पाहिजे। त्याच्यासाठी मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी प्रवेश घेत आहेत। आणि त्याचबरोबर आज नांदिवलीमधून आमचा ओम लोके असेल, त्याचबरोबर आमच्या मॅडम असतील, लोके मॅडम, त्याचबरोबर सुहास तेलंग असेल, त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे शेकडो कार्यकर्ते असतील, यांनी या ठिकाणी प्रवेश केला की ज्या प्रकारे कल्याण लोकसभेमध्ये कामं चालू आहेत, या कामांना प्रभावित होऊन जे आहे मला वाटतं, आणि ज्या प्रकारे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी काम या ठिकाणी करतात त्यांना जो स्कोप मिळतो, त्यांनी बोलताना एक भावना व्यक्त केली की आम्हाला कुठला स्कोप प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळत नव्हता, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो। मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जो या ठिकाणी विषय मांडला की आपल्याला महिला सक्षमीकरण करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, मी आपल्याला सांगू इच्छितो, सरकारनेही आता धोरण आणलं, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान। या अभियानाच्या अंतर्गत जे आहे हे सगळ्या घरातील महिला असतील, सिंगल वुमेन असेल, सिंगल पेरेंट असेल, त्याचबरोबर बचत गट असेल, या सगळ्यांच्या माध्यमाने जे आहे हे महिलांना, जसं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण राबवला तसा खास महिलांसाठी आपण हा कार्यक्रम राबवतोय। तर आपण त्याचं लीड जे आहे ते या ठिकाणी डोंबिवलीमध्ये घ्या, आम्हाला आनंद वाटेल आणि आपल्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही या ठिकाणी चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी करू। कारण की आम्हाला कार्यकर्ते जे आहेत हे फील्डवरचे पाहिजे, फील्डवरती काम करणारे कार्यकर्ते जे आहे ते आम्हाला या ठिकाणी पाहिजे, लोकांमध्ये जाणारे आम्हाला कार्यकर्ते या ठिकाणी पाहिजे। आपण काहीतरी म्हटलं त्या ठिकाणी तर ते मी परत बोलणार नाही की कुठे काम केलं पाहिजे खरंच, कारण की आमची जी सवय आहे ती आमची सवय आहे की खाली ग्राउंड झिरोवरती, आपण या ठिकाणी उदाहरण दिलं त्या स्वामी समर्थ मठाच्या रस्त्याचं, खूप वर्षापासून लोकांना तो त्रास होत होता। तो त्रास जो आहे तो एका वर्षामध्ये त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी आम्ही वचन दिलं लोकांना, आणि ते वचनचं जे आहे हे पालन त्या ठिकाणी केलं आणि सगळ्या लोकांना, हजारो लाखो लोकांना त्या ठिकाणी फायदा झाला। मला वाटतं ही जी विकासाची घोडदौड आहे ही पाहून जी आहे ही या ठिकाणी सगळे लोक जे आहेत या ठिकाणी प्रवेश करता, येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला लोक दिसतील, पदाधिकारी दिसतील वेगवेगळ्या पक्षाची, की जे शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहेत ते प्रवेश करतील। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माननीय खासदार जे आहेत यांनी जे काम आता ह्या भागात केलेलं आहे, ह्या कामावर प्रचंड प्रभावित झालेली आहे जनता। आणि नुसती जनताच नाही तर माझ्यासारखा जो सामाजिक काम करणारा माणूस होता किंवा ह्याच्या आधी काही राजकीय पक्षांमध्ये मी काम केलेलं आहे, एवढं मोठं काम मी तरी बघितलं नाही कुठल्या आमदारांनी किंवा खासदारांनी केलेलं। त्यामुळे यांनी जे आता इथे विकासाची कामं केलेली आहेत त्यांनी प्रचंडपणे प्रभावित झालेलं आहे। आणि दुसरं म्हणजे मग मी स्वतःच ठरवलं की आता हे सगळी कामं जी आता होत आहेत ह्याच्यात माझाही सक्रिय सहभाग कुठेतरी असला पाहिजे। नुसतंच किनाऱ्यावर बसून ह्या सगळ्या गोष्टी बघून आता चालणार नाहीत, ते जे कामं करतायत तर त्यांच्या बरोबरी उभं राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता आपण पण याच्यात उतरलं पाहिजे, या विकास कामाला गती दिली पाहिजे आपल्यापरीने, म्हणून मी हा निर्णय घेतला आणि आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला। राज ठाकरे यांचे अनेक केसेस आपण या ठिकाणी सांभाळलेले आहेत, विशेष म्हणजे आपण एकदम त्यांचे जवळीक मानले कार्यकर्ते होता, कट्टर समर्थक अशी तुमची ओळख होती, नेमकं काय घडलं की तुम्ही? नाही, मला साहेबांबद्दल आजही प्रचंड आदर आणि प्रेम आहे। त्यांच्यासाठी ज्या काही कायदेशीर केसेस मी लढल्या किंवा काम केलं मी त्यांच्यासाठी, तो माझा त्या पक्षातला ती माझी जबाबदारी होती
कारण त्या पक्षामध्ये मला विधी विभागाची एक मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी मी त्यावेळेस पूर्णपणे पार पाडली. पण आता माझ्या विभागात जिथे मी राहतो त्या विभागात ज्या पद्धतीने खासदारांनी कामं केली त्याच्यावर मी प्रभावित होऊनच मी हा निर्णय घेतलेला आहे. बाकी याच्यामागे दुसरं कुठलंही कारण नाही. मी एवढं अशासाठी म्हणाली की फक्त फेसबुक आणि ट्विटरवर आम्ही काम करत नाही, आम्ही ग्राउंड लेवलला उतरून काम करतो. आणि ही सगळी प्रेरणा जे राजेश कदम साहेब पक्षातून नाराज होऊन बाहेर पडले ही आमची प्रेरणा होती. कारण कदम साहेबांचा वेळोवेळी प्रत्येक ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याशी संवाद होता, संपर्क होता, लोकांशी संपर्क होता आणि त्यांची कार्यपद्धती आम्ही बघितलेली आहे. ती कार्यपद्धती आत्ता कुठेतरी राबवली जात नाही, ही खंत आहे आमची. कारण आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला जर एखादा प्रॉब्लेम घेऊन कोणी आलं तर आम्ही तो उतरून आम्ही तो सॉल्व्ह करतो. आम्ही याची त्याची कोणाला नावं सांगत नाही. पण अशा कार्यकर्त्यांना जर तुम्ही डावललं, त्यांचे तुम्ही राजीनामे घेतले, त्यांचं पुढे काही केलं नाही आणि महत्त्वाची जेव्हा बैठका असतात काय असतात आणि जेव्हा ओळखपत्र वाटली जातात त्या ओळखपत्रांमध्ये विभागाध्यक्ष म्हणून माझं नावच नसतं, हे कितपत योग्य आहे? तेव्हा आमचं अस्तित्व काय पक्षामध्ये हा विचार करायला आम्ही भाग पडतो. आमदार जे आहेत ते खासदारकीची तयारीमध्ये लागलेले आहेत. सगळे जवळपास अनावश्य मनसे आमदारांनी तयारी केलेली आहे आणि त्याच्यातच आपण बाहेर आला आहात. म्हणजे काय बोलाल की त्यांच्या त्याबद्दल? दुर्दैवाने सांगावीशी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा ज्या कसं असतं, ही विहीर आहे, या विहिरीत जे कासव आहेत ते तेवढेच राहणार आहेत. ती विहीर, त्या विहिरींमधले मासे वाढले पाहिजे, ती विहीर स्वच्छ झाली पाहिजे, हा विचारच नाही आहे कोणामध्ये. पक्षवाढीच्या दृष्टीने कोणीही कार्य करत नाही आहे. फक्त स्वतःचा इगो आणि मोठ्या लोकांची हुजरेगिरी करा आणि आपली पक्षात वर्णी लावा, हे एवढंच चालतं तिथे. त्यामुळे आणि तशा पद्धतीचं कार्य मी करत नाही. मी खूप ग्राउंड लेवलचं काम करते. म्हणून मला असं वाटतं आणि तुम्ही जर म्हणाल तर राजूदादा पाटील यांनी त्यांच्या या कारकिर्दीमध्ये बरंचसं काम केलेलं आहे, नाही असं म्हणताच येणार नाही. तरीसुद्धा जी आमची खंत आहे ती आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केला, ती खंत आमची त्यांच्यापर्यंत पोचली नाही किंवा त्याच्यावर काही विचारविनिमय झाला नाही, त्याच्यावर काही ॲक्शन झाली नाही. आणि मग दुर्दैवाने असं वाटलं ना, आता बस, आता आपलं अस्तित्व सांभाळायची आणि ते समजून घेण्याची वेळ आली आहे आणि आता पण बाहेर पडायचं आहे, एवढंच. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.